या ब्लाऊज पीसची आपण 3 पदरी घडी करणार आहोत। आपण खणाची घडी करत आहोत आज। हे काठ वरती आलेत ब्लाऊजचे। आता हे उलट केलं म्हणजे काठ खाली गेलेले आहेत। पहिली जी घडी आहे ती अगदी छोटासा त्रिकोण करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या सरळ घट्ट घडी दुमडायची आहे, म्हणजे त्याचा त्रिकोणी आकार तयार होतो। वरच्या बाजूला काठ येतो तो। हां, आता अशीच पूर्ण ब्लाऊज पीसची घट्ट घडी करायची आहे, की जेणेकरून हा खण व्यवस्थित तयार होतो। हे असं झालं शेवटी की जो खाली भाग उरतो त्याची त्रिकोणी घडी करायची आहे आणि ते वरच्या त्रिकोणामध्ये आतमध्ये खोचून टाकायचं आहे। तेही घट्ट खोचायचं आहे, म्हणजे तो खण कसाही सुटत नाही। असा तुम्ही हातात धरून वर फिरवलात तरी पण तो तसाच व्यवस्थित राहतो। हे बघा, काठही खाली व्यवस्थित आलेले आहेत, मागणंही व्यवस्थित दिसतोय।